नमस्कार मित्रांनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून आणि दणकेबाज स्वागत। कसे आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, आपण सगळे दिवस रात्र कष्ट करतो, घाम गाळतो, कशासाठी? तर दोन पैसे कमावण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला एक चांगलं सुरक्षित भविष्य देण्यासाठी। पण मला प्रामाणिकपणे सांगा, महिना अखेर आला की तुमच्याही खिशात छनछन भावला वाजतो का? पगार आला आणि कुठे गेला कळलंच नाही, असं तुमच्या सोबतही होतं का? जर याचं उत्तर हो असेल तर अजिबात काळजी करू नका। आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। आज मी तुम्हाला पैसे वाचवण्याचे असे 10 शक्तिशाली आणि सिक्रेट नियम सांगणार आहे, जे वापरून तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची तंगी अनुभवणार नाही। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे नियम तुमच्या आयुष्यात लागू करा। चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आजचा धमाकेदार व्हिडिओ। मित्रांनो, जेव्हाही तुमच्या हातात पगार किंवा कमाईचे पैसे येतात तेव्हा या सुवर्ण नियमाचा वापर करा। तुमच्या एकूण उत्पन्नाचे 3 भाग करा। 50% पैसे तुमच्या अत्यंत गरजेच्या गोष्टींवर, जसे की घराचे भाडे, किराणा, लाईट बिल यावर खर्च करा। 30% पैसे तुमच्या इच्छा आणि आवडीनिवडींवर, जसे की फिरणे, हॉटेलिंग, चित्रपट याच्यावर खर्च करा। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उरलेले 20% पैसे अजिबात खर्च न करता सरळ बचत किंवा गुंतवणुकीमध्ये टाका। हा नियम नियमित पाळल्यास तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी योग्य प्रमाणात पैसे शिल्लक राहील आणि कधीही खिशावर ताण येणार नाही। दुसरे नियम, पहिले स्वतःला पैसे द्या। बहुतेक लोक काय करतात माहितीये का? आधी महिनाभर सगळं हाताने खर्च करतात आणि शेवटी जे काही थोडेफार उरतील ते वाचवण्याचा प्रयत्न करतात, पण ही पद्धत अगदी चुकीची आहे। नियम असा सांगतो की पगार खात्यात जमा झाल्यावर सगळ्यात आधी स्वतःच्या भविष्यासाठी 20 ते 25% रक्कम बाजूला काढून ठेवा किंवा SIP मध्ये गुंतवा। त्यानंतर उरलेल्या पैशातून महिन्याचा खर्च चालवा। जेव्हा तुम्ही आधीच बचत बाजूला काढून ठेवता तेव्हा उरलेल्या पैशातूनच घर चालवण्याची शिस्त तुम्हाला आपोआप लागते। तिसरा नियम 24 तासाचा जादुई नियम आहे। आजकाल ऑनलाईन शॉपिंग आणि मॉलमुळे आपण इम्पल्स बाईंग म्हणजे अचानक दिसलेली कोणतीही गोष्ट लगेच विकत घेतो। यावर मात करण्यासाठी 24 तासाचा नियम वापरा। जेव्हा तुम्हाला एखादी महागडी वस्तू खरेदी करावीशी वाटेल तेव्हा ती वस्तू लगेच खरेदी न करता 24 तास थांबा। या 24 तासात स्वतःला विचारा, ही माझी खरोखरच गरज आहे की फक्त एक क्षणिक आवड? 90% वेळा 24 तासानंतर ती वस्तू खरेदी करण्याची तुमची इच्छा कमी झालेली असेल। हा साधा नियम तुमचे हजारो रुपये उधळण्यापासून वाचवेल। चौथा नियम, लहान सहान खर्चाचा गुप्त धोका ओळखा। मित्रांनो, आपल्याला वाटते की मोठे खर्चच आपले बचत बिघडतात, पण तसे नाही। रोजचे 50 रुपयाची कॉफी, दररोज बाहेरचे स्नॅक्स खाणे किंवा नको असलेले छोटे मोठे ऑनलाईन खर्च महिनाभरात मोठे रूप धारण करतात। जसे जहाजात पडलेले एक लहानसे छिद्र अगदी जहाज बुडवू शकते, तसेच लहान लहान खर्च तुमची मोठी बचत बुडवतात। त्यामुळे रोजच्या प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवा। महिना अखेर हा हिशोब पाहिला की तुम्हालाच कळेल की तुमचे पैसे कुठे विनाकारण वाया जात होते। 5वा नियम असा आहे, इमर्जन्सी फंड। आयुष्यात संकट किंवा वैद्यकीय आणीबाणी कधी सांगून येत नाही। अशा वेळी लोकांवर कर्ज घेण्याची किंवा दागिने विकण्याची वेळ येते। म्हणूनच तुमच्याकडे किमान 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड वेगळा असणे अत्यंत गरजेचे आहे। हा निधी अशा सुरक्षित ठिकाणी ठेवा जिथून गरज पडल्यास लगेच पैसे काढता येतील। हा फंड तुमच्या जवळ असेल तर अचानक उद्भवणाऱ्या कोणत्याही संकटात तुमची आर्थिक घडी अजिबात विस्कटणार नाही आणि तुम्हाला कोणापुढे हात पसरावा लागणार नाही। 6वे नियम, क्रेडिट कार्ड आणि कर्जाच्या जाळ्यापासून लांब राहा। क्रेडिट कार्ड वापरणे म्हणजे दुसऱ्यांच्या पैशावर मजा मारण्यासारखे वाटू शकते, पण त्याची वेळेत परतफेड केली नाही तर त्याच्यावर प्रचंड व्याज लागते। 50 दिवसाच्या फ्री क्रेडिटच्या मोहात पडू नका। ज्या गोष्टींसाठी
जर तुम्ही आज तुमच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर भविष्यात कमावलेले सगळे पैसे हॉस्पिटलची बिले भरण्यात निघून जातील. चांगला पौष्टिक आहार घ्या, रोज व्यायाम करा, व्यसनांपासून दूर राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील प्रत्येकाचा हेल्थ इन्शुरन्स नक्की काढून ठेवा. वेळेवर घेतलेला विमा तुमच्या आयुष्याची कष्टाची पंजे अचानक येणाऱ्या मोठ्या वैद्यकीय खर्चांपासून सुरक्षित ठेवतो. 8वा नियम, महागाईवर मात करण्यासाठी योग्य गुंतवणूक. पैसे फक्त बँकेच्या सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये किंवा तिजोरीत ठेवून कधीही वाढत नाहीत. उलट महागाईमुळे त्याचे मूल्य दिवसेंदिवस कमी होत जाते. म्हणूनच बचत केलेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. म्युच्युअल फंड, SIP, शेअर मार्केट किंवा PPF पर्यायांचा अभ्यास करा आणि तिथे पैसे गुंतवा. जेव्हा तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला लागतो आणि चक्रवाढ व्याजाची ताकद मिळते तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत बनू शकता. 9वा नियम, नको असलेल्या सबस्क्रिप्शन आणि दिखाव्याला न म्हणा. लोकांना दाखवण्यासाठी किंवा समाजात मोठेपणा मिळवण्यासाठी महागडे फोन, ब्रँडेड कपडे किंवा गाड्या EMI वर घेणे ही सर्वात मोठी आर्थिक चूक आहे. 4 लोक काय म्हणतील या विचारापोटी आपला खिसा रिकामा करू नका. तसेच आपण अनेकदा OTT प्लॅटफॉर्म्स किंवा ऍप्सचे सबस्क्रिप्शन घेऊन ठेवतो पण ते वापरत नाही. अशा नको असलेल्या सर्व सेवा लगेच बंद करा. साधेपण आणि आर्थिक शिस्त हीच खरी श्रीमंताची लक्षणे आहेत. 10वा नियम, कमाईचे एकापेक्षा जास्त मार्ग शोधा. मित्रांनो, फक्त एकाच उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहणे आजच्या काळात खूप धोक्याचे आहे. तुमच्या मुख्य कामासोबतच तुमच्या आवडीनुसार एखादा साइड बिझनेस, फ्रीलान्सिंग किंवा ऑनलाईन काम सुरू करा. जसे की मी आज YouTube वरून तुमच्याशी संवाद साधत आहे. जेव्हा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त मार्गाने पैसे यायला लागतील तेव्हा तुमची बचत आपोआप वाढते आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं खूप सोपे आणि जलद होते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे वाटले पैसे वाचवण्याचे हे 10 शक्तिशाली नियम? मला पूर्ण खात्री आहे की जर तुम्ही यातील 5-6 नियम जरी कठोरपणे पाळले तर येणाऱ्या काही महिन्यातच तुमचा बँक बॅलन्स वाढलेला तुम्हाला दिसेल. तुम्हाला या 10 नियमांपैकी कोणता नियम सर्वात जास्त आवडला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा बरं का. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या त्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांचा पगार महिन्या संपायच्या आतच संपतो. असेच छान, उपयोगी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन दाबून ऑल वर सेट करा. चला तर मग, काळजी घ्या, मस्त